जर तुमच्या लॅब रिपोर्ट्समध्ये ट्रायग्लिसराइड्स किंवा LDL कोलेस्ट्रॉल हायर साईडला असेल तर तुम्ही अचानक घाबरून जाता आणि असं वाटतं की आता ह्याच्याने तुम्हाला हृदयाचे काहीतरी विकार सुरू होणार आहेत. तर तसं अजिबात नसतं. जर खूपच हाय लेवलवर असेल तर तुम्ही ते डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर मेडिकेशन सुरू करू शकता. पण अनेक वेळेला जेव्हा तुमचे स्ट्रेस लेवल्ससुद्धा वाढतात किंवा तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही साखरेचं प्रमाण किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जर जास्ती ठेवलेलं आहे तर अनेक वेळेला ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढतं. तर हेच बघा की तुमच्या आहारामध्ये कोशिंबिरी आहेत की नाही, सॅलड्स आहेत की नाही, फ्रूट्स तुम्ही म्हणजे फळं घेताय की नाही, प्रोटीन्स व्यवस्थित आहे की नाही आणि त्याच्याबरोबर मग कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे चपाती आणि भात. जर तुम्ही असं कॉम्बिनेशन घेतलं आणि एक 5 मिनिटं सकाळी उठून जर मेडिटेशनची प्रॅक्टिस केलीत तर तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मली बरेचदा कमी होतं, इवन मेडिकेशन न घेता. पण हे डॉक्टरच्या ॲडवाईसनीच तुम्ही फॉलो करा.